सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट परिवारात स्वागत. रमाची 3 पिढ्यांमध्ये रस्सीखेच होत होती किंवा सँडविच तरी. लिव्हिनमध्ये राहणारा मुलगा, आजारी असलेले सासरे, त्यांना होता विस्मरणाचा त्रास, शेजारी राहणारी म्हातारी आई, तिचे सगळे व्यवहार रमालाच बघायला लागायचे. मध्ये मध्ये येणारा लेकीचा लेक नातूच पण यायचा. स्वतःची नोकरी, नवऱ्याला पसंत नसलेलं लेकाचं लिव्हिनमधलं राहणं, त्याची कटकट, त्याचा आरडाओरडा. रमा थकली होती. मनामध्ये यायचं, सोडून द्यावी नोकरी. नंतर विचार यायचा, अरे बापरे, या सगळ्या लोकांमध्ये 24 तास राहायचं. लागलीच मनामध्ये अपराधी भावना निर्माण व्हायची. आत्ता पण बघा, ती शांतपणे जेवायला बसलेली होती. इतक्यात सासरे आले आणि ओरडले, हे काय रमा, एकटीच जेवायला बसली, मला विचारलं सुद्धा नाही. रमा शांतपणे जेवत राहिली, कारण 5 मिनिटांपूर्वीच त्यांचं जेवण झालेलं होतं. परत सासरे ओरडले कसले, आरडाओरडा केला. मला जेवायला देत नाही, स्वतःकडेच सगळेजण बघता. रमा चिडली, रागारागाने स्वयंपाकघरात गेली आणि त्यांना काहीतरी खायला द्यायचं म्हणून बघत होती. इतक्यात सासरे आतमध्ये आले आणि म्हणाले, अगं रमा, जेवत होतीस ना तू, मग जेवताना कशाला उठलीस? मला सांगायचंस ना, मी वाढलं असतं. रमाला इतकं भरून आलं की आपल्याला माहिती आहे त्यांना विस्मरणाचा त्रास आहे आणि आपण चिडलो, पाय आपटत इथे आलो, हे काही बरोबर नाही. अपराधी वाटायला लागलं. जेवायची वासनाच गेली. कसे बसे 4 घास गिळले आणि खोलीत येऊन बसली. तर समोर भावना चिंतनकर बसलीच होती. तिला बघून रमा रडायला लागली. आता ही भावना चिंतनकर कोण? कोणीही दुसरं तिसरं नव्हतं. तिच्याच मनातल्या भावना आणि तिचेच विचार होते, कारण ती चिंतन करू शकायची. भावनाने रमाला विचारलं, तुला नक्की काय हवं आहे? रमा म्हणाली, खरं सांगू, मला ना शांतता हवी आहे. हे माझं चिडणं, त्याच्यानंतर निर्माण होणारी अपराधाची भावना नकोच मला हे सगळं. तर भावना म्हणाली, बरं, पण तू एक माणूस आहेस ना, आणि किती चांगली गोष्ट आहे की तुला परिस्थितीचं भान आहे, तुला आपल्याला काय वाटतं आहे हे कळतं आहे, म्हणजे अवेअरनेस आहे. भले वाटू देत ना तुला की 24 तास या लोकांच्या बरोबर मी कसं राहणार, तर हे तू मान्य कर. रमा म्हणत होती, ही गोष्ट खरी आहे, पण मला ही अपराधाची भावना नको किंवा राग नको. असं कसं म्हणणार ना, कारण या सगळ्या माझ्या भावना आहेत. टोचतात, भावना टोचतात, विचार टोचतात, त्यांचा खूप त्रास होतो. मग तो कसा कमी करणार? भावना चिंतनकर तयारच होती. ती म्हणाली की तू माणूस आहे म्हटल्यानंतर या भावना निर्माण होणार, तर त्या भावना नको असं न म्हणता त्या भावना तुला काय सांगता आहेत हे जाणून घे. म्हणजे जसं आत्ता तू शांत बसली आहेस की नाही स्वतः बरोबर, म्हणजे माझ्या बरोबर, तशी बस आणि जाणून घे. आता अपराधाची बोच कमी करायची आहे. तर मग काय करशील, तर सतत तुला ना हे भान ठेवावं लागेल की सासऱ्यांना विस्मरणाचा त्रास होतो. म्हणजे मग ज्या वेळेला तू रागावशील ना, त्यावेळेला त्याची तीव्रता कमी होईल, बोच कमी होईल, किंवा सारखं सारखं जे रागावणं आहे ते कमी होईल. दुसरी गोष्ट की नवऱ्याला तू कसं बदलणार ना, की तुला असं वाटतं की
नवऱ्याला का समजत नाही आहे, परिस्थिती बदललेली आहे. यातली एक चांगली गोष्ट माहिती आहे का, की तू हे मान्य केलंस की लेकाला लिव्ह इनमध्ये राहायचं आहे. तुला पटत नाही आहे, पण तो त्याचा निर्णय आहे. इथपर्यंत तू आली आहेस. पण आता त्या सगळ्यांची जबाबदारी म्हणजे तुझी जबाबदारी हे तुला आता कमी करायला हवं, कारण ते आता सगळे मोठे आहेत. त्यांची जबाबदारी घेऊ शकतात. म्हणजे नातू येतो, तुला खूप आनंद होतो, पण लेकीला हे सांगायला पाहिजे की ज्या वेळेला तुला आरामाची गरज आहे त्या दिवशी नातवाला पाठवू नको म्हणून. एवढं तर तू स्पष्टपणे सांगू शकतेस, म्हणजे ही कृती तू करू शकतेस. रमाला पटलं की प्रत्येक वेळेला लेकीला कुठे जायचं असेल, अगदी सिनेमाला, तर ती आपल्याकडे नातवाला आणून सोडते. ती तिचं मनोरंजनाचं बघते, पण मी माझं बघत नाही आहे. म्हणजे तिला ना परिस्थिती अजून स्पष्ट झाली आणि मग तिने स्पष्टपणे लेकीशी बोलायचं ठरवलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिने आधीच चालू केली होती की विमानात सांगतात ज्या वेळेला हवेचा दाब कमी होईल त्यावेळेला ऑक्सिजन मास्क खाली येतील, तो स्वतःला पहिले लावा, मग दुसऱ्यांना मदत करा. कारण स्वतःला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर तुम्हीच नीट राहणार नाहीत, मग तुम्ही दुसऱ्यांना कशी मदत करणार ना. आणि या विचारासरशी तिला हे पटलं, मला माझी काळजी घ्यायला हवी आहे आणि ती कशी घ्यायची ते ती ठरवेल. पण हे तर क्लिअर झालं ना. रमा आज स्वतःबरोबर बसली आणि महत्त्वाच्या गोष्टी तिला कळल्या की मला काय होतं आहे, माझ्या मनात कोणत्या भावना येत आहेत आणि मला काय हवं आहे त्या पद्धतीने मला काम करायचं आहे, याची जाणीव, अवेअरनेस तिला होता. दुसरी गोष्ट म्हणजे या भावना माझ्या आहेत ना, मग त्यांना नाही म्हणायचं नाही, त्यांच्याबरोबर बसायचं आहे आणि त्या काय सांगताहेत ते बघूया. त्या भावनांची बोच कशी कमी होईल हे बघायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने तिसरी गोष्ट म्हणजे तिने पावलं उचलायला सुरुवात केली होती. परिस्थितीची जाणीव झालेली होती. मग तिसरी गोष्ट तिने करायला सुरुवात केली होती की स्वतःची काळजी घेणं, आणि त्या पद्धतीने ती करायला सुरुवातही करेल. आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नर्चर्ड इन्साईट परिवारात चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.